नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शरीराच्या पेपर 2मधील आज आपण कला शरीर या टॉपिकच्या नोट्स बघणार आहे. आपण मागील व्हिडिओपासून पेपर 2चा सिलेबस चालू केलेला आहे. आपण त्याच्या नोट्स पाहत आहे. तर आज या टॉपिकमध्ये आपण तुमचा जो रचना शरीरचा पेपर 2 आहे त्याच्यामधील जो कला शरीर हा टॉपिक आहे त्याच्या नोट्स बघणार आहे. त्यामध्ये आपण खूप छोटासा टॉपिक आहे. त्यामध्ये आपण फक्त कला म्हणजे काय, त्याच्यानंतर आयुर्वेदानुसार 7 कला कोणत्या सांगितल्यात त्याचं डिटेलमध्ये नोट्स बघणार आहे. तर एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला हा टॉपिक SAQ आणि LAQ दोन्हीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. तसंच MCQच्या दृष्टीने सुद्धा हा टॉपिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे छोटासा टॉपिक आहे. तुम्ही ज्या मी नोट्स तुम्हाला देत आहे तुम्ही त्या एकदा वाचा, एकदा बघा, नंतर त्या तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या आणि परत एकदा त्याला वाचा. तुमचा टॉपिक लगेच क्लिअर होऊन जाईल. त्याचप्रमाणे BMS फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे इतर व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर एकदा चॅनलवर जाऊन व्हिजिट करा. तसंच जर तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेवटी दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही तर जॉईन करू शकता. तर NCISMच्या रचना शरीरच्या पेपर 2च्या सिलेबस कॉपीनुसार तुम्हाला कला शरीर हा टॉपिक युनिव्हर्सिटी एक्झामसाठी 4 मार्कांचं वेटेजचं दिलेलं आहे. तर इथे 4 मार्कांचं वेटेज दिलेलं असलं तरी तुम्ही त्याला MCQ SAQच्या दृष्टीने स्टडी करा. चुकून एखाद्या वेळेस LAQला क्वचित असे चान्सेस आहेत की तो LAQला विचारतात, परंतु तुम्ही त्याला MCQ आणि SAQच्या दृष्टीने विचार करा आणि तसाच अभ्यास करा. तर त्याच्याच नोट्स आपण आज सर्व इथे या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर कला शरीर, सुरुवातीला कला म्हणजे काय, तर शरीराच्या बाह्य भागावर जसे त्वचेचे आवरण असते तसेच शरीराच्या अंतर्भागी असलेले विविध धातूंवर म्हणजे अवयव, आशय, शिरा, धमनी, पेशी यांच्यावर जे पातळ पांढऱ्या वर्णाचे कागदाप्रमाणे दिसणारे मजबूत आवरण असते त्याला आपण कला असं म्हणतो. तर जसं कंपॅरेटिव्ह लक्षात ठेवलं तसंच तुम्ही सुद्धा ही व्याख्या लक्षात ठेवा, तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील. त्यानंतर किंवा धातू आणि आशय यांच्यामध्ये असणारी पांढऱ्या वर्णाची पातळ कागदाप्रमाणे असलेली रचना म्हणजेच कला होय. म्हणजे या दोन्ही पण डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवू शकता. कला खल्वापी सप्त संभवंती म्हणजे 7 कला सांगितलेल्या आहेत आयुर्वेदानुसार. तर थोडक्यात कला म्हणजे काय, जसं आपल्या शरीराच्या बाह्य भागावर त्वचेचे आवरण असते तसं आपले जे इंटरनल ऑर्गन्स आहेत किंवा जे काय आर्टरी वेन्स असतील त्याच्यावर जे कवरिंग असतं त्याला त्यांनी कला असं म्हणलेलं आहे. थोडक्यात तुम्ही मराठीमध्ये असं लक्षात ठेवू शकता. तर आयुर्वेदानुसार 7 कला सांगितलेल्या आहेत: मांसधारा, रक्तधारा, मेदोधारा, श्लेष्मधारा, पुरुषधारा, पित्तधारा आणि शुक्रधारा. तर त्याच आपण आता एक एक डिटेलमध्ये बघणार आहे. सुरुवातीला मांसधारा कला प्रथम क्रमांकाची कला आहे. शरीरातील मांसपेशींवरील आवरण म्हणजेच मांसधारा कला. या कलेमुळे एक पेशी दुसऱ्या पेशीपासून विभक्त झालेली असते. या कलेच्या आत शिरा, स्नायू, धमनी, स्त्रोतस व शाखा, प्रशाखा इत्यादी पसरलेल्या असतात. मांसधारा कलेचा आधार होऊन मांसमध्ये शिरा आदी पसरतात आणि अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स आपण याला डीप फेशियाशी कोरिलेट करू शकतो. तर हे होतं मांसधारा कला. तर प्रत्येक कलेचा आपल्याला हाच कंटेंट फक्त प्रत्येक कलेचा वेगवेगळा बघायचा आहे. त्यानंतर रक्तधारा कला द्वितीय क्रमांकाची कला आहे. मांसधातूच्या आतमध्ये स्थित असते. तुम्हाला काय लक्षात ठेवायचे की त्याची सिक्वेन्स लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर कोण कोणाच्या आत आहे कोण कोणाच्या बाहेर आहे तेवढं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये मुख्यतः कोणते म्हणजे गोष्टी येतात किंवा कोणते अवयव येतात ते लक्षात ठेवायचे आणि अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स त्याला कशाशी कोरिलेट केले. तर एवढे प्रत्येक कलेसंबंधित हे 4 ते पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. रक्तधारा कला तिच्यामध्ये रक्त असते. मुख्यतः रक्तवाहिन्या यकृत प्लीहा या ठिकाणी असतो. मांसावर आघात झाल्यास त्यातून लगेच रक्त बाहेर पडते आणि अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स याला लिव्हर, स्प्लीन आणि ब्लड वेसल यांच्याशी कोरिलेट केलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरी आहे मेदोधारा कला. तृतीय क्रमांकाची कला आहे. उदरात असणारी व मेद धारण करणारी कला म्हणजे मेदोधारा कला. ही कला छोट्या अस्थींमध्ये सुद्धा असते. मेदाचे वहन करत असल्याने यास वपावहन असे सुद्धा म्हणतात आणि अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स याला आपण ओमेंटम किंवा पेरिटोनियमशी रिलेट करू शकतो. त्यानंतर श्लेष्मधारा कला चतुर्थ क्रमांकाची कला आहे. ही कला सर्व चलसंधींच्या ठिकाणी असते. कुठे असते? चलसंधींच्या ठिकाणी, जॉईंट्सच्या ठिकाणी. त्याच्यात श्लेष्मल कफ असतो व तो स्नेहनाचे कार्य करतो. त्याचं कार्य काय सांगितलं आहे? स्नेहन हे त्याचं कार्य सांगितलं आहे. अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स आपण त्याला सायनोव्हेल मेम्ब्रेन असं म्हणू शकतो. त्यानंतर पुरुषधारा कला 5व्या क्रमांकाची कला आहे. यास मलधारा कलासुद्धा आपण म्हणतो. ही कला अंतकोष्ठामधील पक्वाशयामध्ये असून ती मलभागास जलापासून विभक्त करते. मलधारा कला ही उंडूक स्थित मलास जालापासून विभक्त करते. अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स आपण त्याला म्युकस मेम्ब्रेन ऑफ द सीकम आणि कोलन ह्याच्याशी रिलेट करतो. ही होती पुरुषधारा कला. आतापर्यंत आपण 5 कला पाहिल्या. नेक्स्ट आहे पित्तधारा कला. 6व्या क्रमांकाची कला आहे. ही कला आमाशयापासून पक्वाशयापर्यंत असते व त्यानंतर त्यास मलधारा कला सुरू होते. ही कला लघ्वांत्र या अवयवास व्यापते. या अवयवाला आयुर्वेदामध्ये आपण ग्रहणी असं म्हणतो. ही कला अन्नाचे धारण करते व पित्ताच्या तेजाने त्याचे पाचन व शोषण करते. कोण? पित्तधारा कला. नावातच आहे पित्तधारा. अकॉर्डिंग टू द मॉडर्न त्याला आपण म्युकस मेम्ब्रेन ऑफ द ड्युओडेनम अँड स्मॉल इंटेस्टाईन असं म्हणतो. तर ही होती 6व्या क्रमांकाची कला पित्तधारा कला. आता 7वी आणि शेवटची कला ती म्हणजे शुक्रधारा कला. 7व्या क्रमांकाची कला आहे. ही कला संपूर्ण शरीरास व्यापून असते. जसे दुधामध्ये असणारे तूप
आणि उसाच्या रसात असणारा गूळ आपल्याला दिसत नाही. तसेच सर्व शरीरात असणारे शुक्र आपणास दिसत नाही. त्याला उपमा कशाची दिली तर दुधामध्ये असणारे तूप आणि उसाच्या रसात असणारे गूळ. तसं त्याप्रमाणे त्या शुक्रधारा कलाला उपमा दिलेली आहे. सर्व शरीरव्यापी शुक्र हर्षसमयी पुरुषाच्या मूत्रमार्गातून बाहेर फेकले जाते तेव्हाच ते आपल्याला दिसते. तर ह्या होत्या आयुर्वेदानुसार सप्तकला. त्यामध्ये आपण कला म्हणजे काय, त्याच्यानंतर आयुर्वेदाच्या 7 कला कोणत्या आहेत त्या डिटेलमध्ये बघितल्या. तर ह्या होत्या कला शरीर संबंधित नोट्स. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.